ही बांधणी म्हणतो डाव्या बाजूला वळवून बांधलेली आहे. याला गोमुख पद्धतीची बांधणी म्हणतो किंवा गोमुख रचना बोलतो. याला आपल्या भाषेत लपवला दरवाजा म्हटलं जातं. म्हणजे जोपर्यंत आपण दरवाजा समोर जात नाही तोपर्यंत दरवाजा दिसत नाही. याच्यामध्ये 4 प्रमुख कारणं असतात. पहिलं म्हणजे शत्रूला पटकन दिसू नये म्हणून. शत्रू त्या जिबीच्या दरवाजाने आत आला तर तो गोंधळणार. त्या गोंधळलेला दिवस आपण त्याला जंगी म्हणून टिपायचं असतं, गनपॉईंट म्हणून टिपणार. दुसरं कारण म्हणजे हत्ती घोड्यांचा वेग कमी होतो. चढाणे आणि परत टळणे त्यांच्याकडे सुद्धा दरवाजाला जोरात बसू शकत नाही. तिसरं कारण म्हणजे लाकडी ओंडकाण फक्त सरळ आणणार आहोत, वाकडा जाणार नाही, त्याच्याकडे सुद्धा दरवाजाला जोरात बसू शकत नाही. आणि चौथं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तोफगोळ्यांचा मारा हा तटबंदीला बसतो, दरवाजा जाऊ शकत नाही. त्या दरवाजा फोडण्याची शक्यता खूप कमी असते. हे सगळे किल्ले बघा तुम्हाला असेच दरवाजे मिळतात. रायगड बघा, प्रतापगड बघा, जंजिरा बघा किंवा सिंधुदुर्ग तुम्हाला असेच दरवाजे. आणि आपले जास्त करून माणसं उजव्या हाताची असतात, राईट हँडेड असतात. आपण खालून मारा केला की तो तटबंदीला बसणार आहे, आपल्याला नाही बसत. आपण वरून मारा करणं आपला हाव जो आत पडतो, आपला जोरात प्रेशरनी बसतं. शिवाय पुढे निमुळता होत गेल्यामुळे पुढे शत्रू सैन्याला कमी बसतं आणि परत आपण त्यांना वरून आरामात मारतोय. आणि हा शेवटचा तोफगोळा इथपर्यंत बसला पांढरा दिसतोय. ज्या पुढे